पहिलाच प्रश्न असा आहे की ग्रामदेवता म्हणजे नक्की काय? तर हा जो देव आहे जो गावाचं राखण करतो, रक्षण करतो, ज्याच्या भरोशावरती लोकांनी तिथे वस्ती केलेली आहे, तो गावचा राखण करणारा म्हणून तो ग्रामदेवता किंवा त्याला गावचा राखणदार असंही आपल्याला म्हणता येईल. तो ग्रामदेवता बदलू शकते की त्यांनी गावं बदलली तर त्या गावातली ग्रामदेवता वेगळी, पण कुलदैवत कधी बदलत नाही. आता ह्या ग्रामदेवता आहेत ना, ह्या आपल्या साध्या सुद्धा माणसासारख्या म्हणजे त्या रागवतात, पण खरं तर ह्या यक्ष देवता ज्या होत्या प्राचीन काळातल्या त्यांचं रूपांतर होऊन ह्या ग्रामदेवता झालेल्या आहेत. तुम्ही कसं म्हणलं की ग्रामदेवता रुसतात, चिडतात, खुश असतात, तसंच मग आता ह्याच्यासोबत एक मुद्दा तो अंधश्रद्धेचा. देव आम्हाला काय म्हणूया की त्रास देणारच आहे ना, तर आम्ही स्वतःला आधी त्रास करून घेतो. त्याला म्हणतात सेल्फ इमोलेशन किंवा सेल्फ टॉर्चरिंग. ग्रामदेवता कशा आहेत की ह्याला कुठला ग्रंथ नाहीये की त्यानुसार त्या चालत, लोकांच्या भावनांवरती सगळं अवलंबून आहे. लोकांना जर वाटलं नाही की ही प्रथा चुकीची आहे तर ती बंद होईल, आणि लोकांना जर असं वाटलं की यात आमचं सुख आहे तर ती प्रथा चालू राहील, कारण ग्रामदेवता ह्या कोणाच्या भरोश्यावरती टिकून नाहीत. काय कसे आहात मंडळी? कॉस्मो स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता आपण बरेचसे विषय तुमच्यासमोर घेऊन येत असतो, जसे की वारी किंवा लोककला. मग आजचा पण विषय असा थोडासा वेगळा आहे, तो म्हणजे ग्रामदेवता. आता तुम्ही कांतारा हा चित्रपट तर पाहिलाच असेल, तर त्यातून दक्षिण भारतातील देवतांबद्दलचे जे महत्त्व आहे ते लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवले. तसेच महाराष्ट्रात पण बऱ्याचशा ग्रामदेवता आहेत ज्या लोकांना माहीत नाही आहेत किंवा त्याबद्दल बरंचसं कुतूहल आहे. तर याच संदर्भात आज आपल्यासोबत आहेत प्रणव पाटील. नमस्कार. नमस्कार. आता आम्हाला तर माहिती तुम्ही काय काय करता, तर आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडीफार ओळख करून द्याल? नमस्कार, मी प्रणव पाटील, राज्याच्या लोकसाहित्य समितीचा सदस्य आहे. खरं तर माझं पदव्युत्तर शिक्षण हे इतिहास आणि कायदा ह्या विषयात झालेलं आहे, परंतु लोकसंस्कृतीचा बद्दल इतकी आवड निर्माण झाली की गेली काही वर्ष मी त्यातच संशोधन, लिखाण आणि भटकंती अशा तिन्ही पातळींवरती काम करतोय. आणि विविध ठिकाणी जाऊन त्या देवतांचा अभ्यास करणं, तिथे राहणं, त्यांचे उत्सव समजून घेणं आणि त्याच्यावरती लिखाण करणं, सहसंदर्भ, असं मी करतोय सध्या. वा, अगदीच छान. आता पहिलाच प्रश्न असा आहे की ग्रामदेवता म्हणजे नक्की काय? खरं तर ग्रामदेवता ह्या सगळ्यांनीच पाहिलेल्या असतात, परंतु लोकांना नक्की कळत नाही की कुठल्या देवता ह्या कुलदेवता आहेत किंवा ग्रामदेवता आहेत. तर ग्रामदेवता ढोबळमानाने सांगायचं तर गावाचे पूर्वी दोन भाग असायचे, एक म्हणजे काळी आणि पांढरी. काळी म्हणजे जिथे शेती केली जायची आणि पांढरी म्हणजे जिथं गावकूस वसलेला असायचं. आता हे गावकूस जिथं वसलेलं असायचं ना, त्याच्या मध्यभागी मूळ जी ग्रामदेवता असते तिची स्थापना आधी केली जायची. तिच्या स्थापनेनंतर मग गावाची वसाहत तयार व्हायची. तर मग ही देवता बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भैरवनाथ किंवा भैरी या नावाने आपल्याला दिसते. आणि मग त्या देवतेला एक स्त्री पत्नी म्हणून असते, तिचं नाव जोगेश्वरी किंवा जोगूबाई असं पण तिला म्हणतात, पण काही ठिकाणी मात्र एकच भैरोबा असं पण आपल्याला दिसतं. तर हा जो देव आहे जो गावाचं राखण करतो, रक्षण करतो, ज्याच्या भरोश्यावरती लोकांनी तिथे वस्ती केलेली आहे, तो गावचा राखण करणारा म्हणून तो ग्रामदेवता किंवा त्याला गावचा राखणदार असंही आपल्याला म्हणता येईल. आणि ह्या देवतेच्या भरोश्यावरती पूर्वीच्या काळी काय व्हायचं की खूप मोठ्या प्रमाणावरती टोळी युद्ध व्हायची. त्यानंतर माणसाला माहित नसायचं की पूर आला म्हणजे काय झालं किंवा दुष्काळ पडला तर काय करायचं, वन्य पशूंचा हल्ला झाला तर कसं राहायचं. मग ही जी भीती होती, ह्या भीतीला सामना देण्यासाठी त्यांनी ह्या ग्रामदेवतेची स्थापना केली की तू आमचं राखण कर, मग आम्ही इथे राहतो, तुझ्या भरोशावरती आम्ही आता वस्ती करतो. कारण पूर्वी माणसाचं कसं व्हायचं की अनेक अडचणींचा सामना करत तो स्थलांतर करायचा, परत राहायचा, परत तिथं काही झालं की परत तो स्थलांतर करायचा. स्थिर जीवन जगण्यामध्येच प्रगती असं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा ह्या ग्रामदेवतांचा उगम झाला. आणि मग ह्या ग्रामदेवतांच्या भरोशावरती सगळी लोक तिथं राहिली, मग गाव वाढलं आणि मग त्या देवतांच्या स्वरूपामध्ये पण फरक पडत गेला. परंतु आता ह्या ग्रामदेवता ह्या तशा स्वरूपामध्ये, परंतु त्यांची स्थापना कशी झाली वगैरे हे फार लोकांना माहिती नसतं, त्यामुळे त्याच्याकडे फारसं पाहिलं जात नाही किंवा त्याची माहिती जतन करण्याकडे ओढा नाहीये लोकांचा. आता तुम्ही ग्रामदेवता तर म्हणलात, त्यात तुम्ही कुलदैवता पण एक शब्द वापरला. कुलदैवता आणि ग्रामदेवता यात फरक आहे का काही? खरं तर कुलदेवता ज्या हे आहेत ना,
तर ह्या अनेक ठिकाणी त्या ठिकाणच्या ग्रामदेवताच ह्याच खूप प्रसिद्ध पावलेल्या असतात आणि त्याच कुलदेवता पण असतात, परंतु नॉट नेसेसरी की त्याच त्यांच्या कुलदेवता असल्या पाहिजे. असं आपल्याला दिसतं की एखाद्या कुळाची जी कुलदेवता असते ना, त्या परिसरातली ती प्रसिद्ध देवता असते आणि त्या देवतेशी संबंधित त्यांच्या घरामध्ये कुळाचार हा होत असतो. आणि ही लोक जेव्हा स्थलांतर करून अनेक प्रदेशात विखुरतात ना, तरी पण त्यांची कुलदेवता बदलत नाही, परंतु ग्रामदेवता बदलू शकते की त्यांनी गावं बदलली तर त्या गावातली ग्रामदेवता वेगळी, पण कुलदैवत कधी बदलत नाही. आणि मग वर्षभरातून कुलदेवतेच्या मंदिराला भेट देणं असेल आणि ठराविक कुळाचार काही प्रथा असतील त्या करणं, ह्या त्याच्याशी निगडीत असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बहुतांश लोकांचा खंडोबा हा कुलदेव आहे आणि देवी म्हणायची तर मग कुलदेवी म्हणून मग तुळजापूरची तुळजाभवानी असं आहे. परंतु जातीनुसार पण हे बदलत जातं, प्रदेशानुसार बदलत. जसं जसं दक्षिण महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा हा बहुतांश लोकांचा कुलदैवत आहे. सोलापूर आणि सांगलीचा एक भाग बघितला तर तिकडे सिद्धेश्वर हा लोकांचा कुलदैवत आहे. काही लोकांची कुलदेवी ही अंबाबाई आहे. तेच विदर्भामध्ये थोडंसं वेगळं आहे. त्यानंतर मग खानदेशामध्ये वेगळं आहे. काही लोकांच्या कुलदेवता ह्या राज्याच्या बाहेर पण असतात. मग असं त्याच्यावरून काही संशोधक मांडतात की ह्या लोकांचं कदाचित स्थलांतर झालं असावं. चालेल. आता तुम्ही म्हटलं की प्रदेशानुसार वेगवेगळ्या ग्रामदेवता असतात, राईट? मग आता ग्रामदेवतांचं नेमकं स्वरूप कसं आहे प्रदेशानुसार? खरं सांगायचं तर मी आधी त्यांचं स्वरूप कसं असतं ते सांगतो. आता ह्या ग्रामदेवता आहेत ना, ह्या आपल्या साध्या सुध्या माणसासारख्या आहेत, म्हणजे त्या रागवतात पण. म्हणजे तुम्ही कधी असं ऐकलं नसेल की श्री विष्णूला राग आला किंवा श्री विष्णूला भूक लागली किंवा श्री विष्णू चिडलाय किंवा श्री विष्णू किंवा सरस्वती देवी चिडली आणि तिने मग लोकांना त्रास दिलाय, असं होत नाही. ह्या ग्रामदेवता कशा आहेत की ह्या त्रास पण देतात. म्हणजे जितक्या त्या शुभंकर आहेत तितक्या त्या भयंकर आहेत. त्यामुळे लोकांना त्यांची भीती पण असते. म्हणजे आपण जर नीट कुलाचार किंवा त्यांची राखण दिली नाही किंवा त्यांचे विधी केले नाही तर आपल्याला त्रास होऊ शकतो, अशी पण एक भावना असते. आणि ही जी देवता असतात ना ग्रामदेवता, तर ह्यांची लग्न पण लावली जातात. म्हणजे आता भैरवनाथ किंवा भैरोबा आणि जोगेश्वरीचं लग्न लावलं जातं, म्हणजे आपल्या माणसासारखंच. मग त्याला झोपवायचं पण रात्री, मग त्याचा बिछाना टाकायचा आणि मग तो चिडला तर मग त्याचा राग कसा शांत करायचा, दुष्काळ पडला तर मग त्याला खुश कसं करायचं, आणि गावामध्ये रोगराई आली तर त्याला मग काहीतरी आपण कोकणामध्ये त्याला राखण म्हणतात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण काहीतरी उत्सव करून त्याचा राग शांत करायचा, असं पण ते आहे. तर ह्या देवता कशा आहेत की ह्यांना मनुष्य स्वभाव जोडलेला आहे. म्हणजे त्या माणसासारख्याच आहेत की त्या चिडू पण शकतात तुमच्यावरती आणि तुमच्यावर खुश पण होऊ शकतात आणि त्यांना तुम्ही नवस करू शकता, तुम्ही त्यांना अमुक गोष्टी मागू शकता. जसं आपल्याला सरस्वतीला नवस केले असं आपण कधी ऐकत नाही, किंवा गणपतीला राग आलाय आणि मग तो कोपलाय गावावरती, असं कधी होत नाही. तर ह्या सगळ्या देवता कशा आहेत की मनुष्य स्वभावाला धरून त्यांचं सगळं वर्तन आहे आणि ह्या देवता गावचं राखण करतात. त्याच्यामुळं रात्री त्यांच्या गावामध्ये गस्त असते असं पण मानलं जातं. म्हणून जेव्हा भैरवनाथाची यात्रा असते तेव्हा त्याची पालखी पूर्ण गावाच्या भोवतीने फिरवली जाते की ते त्याचं प्रतिकात्मक रूप आहे की हा गस्तच देतोय, म्हणजे गावची राखण करतोय. आता यांचं स्वरूप कसं आहे तर खरं तर ह्या यक्ष देवता ज्या होत्या प्राचीन काळातल्या त्यांचं रूपांतर होऊन ह्या ग्रामदेवता झालेल्या आहेत. त्याच्यामुळे 3 गोष्टी यांच्यामध्ये कॉमन आहेत. एक म्हणजे त्यांना बळी दिला जातो, आता ते प्रमाण कमी झालंय. त्यानंतर दुसरं म्हणजे पुष्प, म्हणजे त्यांची पूजा अर्चा केली जाते. आणि तिसरं म्हणजे वाद्य उत्सव. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या 3 गोष्टी मात्र ह्या ग्रामदेवतांना असतात. म्हणजे आपल्याकडे असं नाहीये ना की भगवान शंकराला बळी दिलाय किंवा काय म्हणूया की कुठल्या वैदिक देवता आहेत त्यांना बळी वगैरे, ह्या प्रथा आता शिल्लक नाहीयेत, पण तो ग्रामदेवतांना आहेत. आणि ग्रामदेवतांचं लोकांच्या आयुष्यामध्ये महत्व काय आहे की ज्या काळामध्ये पोलीस प्रशासन नव्हतं किंवा न्यायव्यवस्था नव्हते त्यावेळेस ग्रामदेवतांच्या समोर न्यायनिवाडे केले जायचे. गावातले भांडणतंटे हे ग्रामदेवतेच्या साक्षीने सोडवले जात होते. आणि दुसरं म्हणजे चोरी झाली किंवा काय झालं तर त्याला तो ग्रामदेव शिक्षा देईल अशी भावना लोकांकडे होती. किंवा साधं उदाहरणमध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध आहे की साप चावला तर त्याला भैरवनाथाच्या मंदिरात घेऊन जा, कारण भैरवनाथाचं सर्प हा वाहन आहे त्याच्यामुळे तो विष काढेल. परंतु अलीकडे जसं विज्ञान युग आलंय किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये जी प्रगती झाली त्यामुळे ह्या प्रथा नाही आहेत आता. परंतु त्या काळामध्ये दुसरा उपायच नव्हता, लोकांना ह्या गोष्टीतलं काही ज्ञानच नव्हतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्यामुळे
ह्या ग्रामदेवतांच्या भरोशावरतीच लोक होते. म्हणजे लग्न जरी ठरलं तरी पहिली पत्रिका ही ग्रामदेवतेला, लग्न झाल्यानंतर ग्रामदेवतांचं दर्शन. एखादा कुठलाही तुमच्या घरातला महत्वाचा उत्सव असला तर पहिलं निमंत्रण ग्रामदेवतेला, ग्रामदेवतेची शांती. गावावरती काय संकट आलं, पाऊस नाही पडला तर ग्रामदेवते शांती करा. म्हणजे सगळ्या गोष्टींना, म्हणजे इव्हन कुठलंही नवीन काम करायचं असेल तर त्याला कौल लावा ग्रामदेवतेला, करू की नको, किंवा काय तुमच्या मनातले प्रश्न असेल तर त्याला विचारा. म्हणजे मी कोकणामध्ये असं बघितलंय की अनेक ठिकाणी कोळी लोक रोज बोटी जेव्हा समुद्रामध्ये घालतात, म्हणजे घेऊन जातात, तर त्याच्या आधी ग्रामदेवतांना नारळ दिला जातो, त्याशिवाय ते समुद्रातच जात. म्हणजे त्यांना एक कुठे ना कुठे विश्वास असतो की आम्हाला समुद्रात काही होणार नाही, हा देव आमची राखण करेल. तर अशा स्वरूपाचं ग्रामदेवतांचं आपल्या जीवनामध्ये सगळं सर्वव्यापी स्वरूप आहे. आणि हळूहळू कसं झालं की शहरीकरण जसं वाढतंय तसं ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार होतो आणि अनेक अवशेष हे गडप झालेत. त्याच्यामुळे ह्या देवता नक्की कुठल्या आणि ह्या अंधश्रद्धा काय चालू आहेत ह्याच्यामुळे लोकांचं दुर्लक्ष होतं, किंवा एक प्रकारे तुच्छतेने त्याच्याकडे बघितलं जातं. जसं तुमचं उत्पन्न वाढतं ना, एक असं लक्षात आलंय अभ्यासकांच्या, माणसाचा व्यवसाय बदलला की त्याच्या दैवत बदलतात. म्हणजे गरीब माणूस आहे ना, तो त्याला म्हसोबा जवळचा आहे आणि श्रीमंताला बालाजी जवळचा आहे. म्हणजे तुमचं आर्थिक स्तर जसा बदलेल ना तसे ते देवता बदलतात. आणि ह्या ग्रामदेवतांच्या स्वरूपामध्ये पण तसाच बदल झालेला आहे की पूर्वी त्या फार कडक स्वरूपाच्या होत्या, अमुक गोष्ट चालत नव्हती, तमुक गोष्ट चालत नव्हती. आता हळूहळू ते बळीप्रथा जाऊन मग पुरणपोळीचं नैवेद्य आलेलं आहे. त्यानंतर मग समाजामध्ये ज्या प्रकारचा बदल होता ना तसं त्यांच्या स्वरूपामध्ये पण बदल झालेला आहे. उदाहरण सांगायचं तर भैरव ही एक साधी देवता आहे, साधी ग्रामदेवता आहे. तर त्या ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नाथपंथाचा खूप प्रभाव होता त्या काळामध्ये त्या भैरवाचा भैरव नाथ झाला, म्हणून सगळीकडे भैरवनाथ भैरवनाथ. तेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा लिंगायत संप्रदायाचा प्रभाव आला ना तर तो त्या देवाचा सिद्धेश्वर झाला. म्हणजे सिद्धेश्वर हे लिंगायत संप्रदायाचे गुरु, तर त्यांचं नाव ह्या देवताला गेल्यामुळे सगळीकडे मग तो सिद्धेश्वर किंवा भैरवाचंच ते रूप आहे. तर अशा प्रकारे तो प्रसिद्ध पावला. म्हणजे ज्या प्रकारे समाजामध्ये धार्मिक संकल्पना बदलतात ना त्याचा प्रभाव ह्या देवतांवरती पडतो. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या देवता आहेत ना तर यांना सगळ्या समाजातल्या लोकांचा कुठे ना कुठे मानपान असतो की त्यांना ते रिस्ट्रिक्शन नाहीये की अमुक लोकांना प्रवेश नाही. ग्रामदेवतेच्या यात्रांमध्ये त्यांच्या उत्सवामध्ये सगळ्या समाजांना धरून ते सगळं काम केलं जातं. त्याच्यामुळे ग्रामदेवता खूप प्रसिद्ध आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं ना की ज्यावेळेस मुघलांचं आक्रमण असेल किंवा दुसरी कुठली आक्रमणं असतील त्या काळामध्ये बरीचशी मंदिरं ही उद्ध्वस्त झाली, त्यामध्ये ग्रामदेवतांची पण झाली. पण बाकीची मंदिरं कधीच जीर्णोद्धारित झाली नाहीत, खूप कमी मंदिरं जीर्णोद्धारित झाली. परंतु ग्रामदेवतांची मंदिरं ही लगेच जीर्णोद्धारित करून लोकांनी लगेच पूजा अर्चा चालू केलेली दिसते आपल्याला. म्हणजे अशी पण काही गाव आहेत की तिथे प्राचीन मंदिरं उद्ध्वस्त आहेत परंतु ग्रामदेवतांची मंदिरं चांगली आहेत, कारण ग्रामदेवता ह्या थेट ऍक्सेसिबल आहेत लोकांना. आणि मग त्या मनातलं पण ओळखतात, तुम्हाला सगळ्या गोष्टींना मदत करतात. त्यामुळे मग लोकांनाही त्यांच्याशिवाय पर्याय नाहीये असं वाटत राहतं आणि त्यांना तो जवळच आहे, ते मनातलं सांगू शकतात. आता तुम्ही उठून कुणी असं बघितलंय की मला अडचण आली मी जाऊन सरस्वतीला सांगितलं, असं होत नाही ना. ग्रामदेवतेला तुम्ही जाऊन काही सांगू शकता की माझं लग्न ठरत नाही बाबा तर मला कौल दे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या ग्रामदेवतांशी निगडीत आहेत. त्यामुळे ह्या देवतांचं जे स्वरूप आहे ना ते अक्षरशः महाराष्ट्रातलं ग्रामीण जीवन घडवणारं असं स्वरूप आहे. ओके, आता तुम्ही मगाशी बोललात की गावात भांडणं वगैरे झाली किंवा काही परिस्थिती उद्भवली तर ते ग्रामदेवतेला जाऊन बोलतात. मग ते नेमकं बोलतात म्हणजे पूजा करतात का काय करतात ते नेमकं? आता ह्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. काही ठिकाणी कौल लावला जातो की बाबा पाऊस पडणार आहे की नाही पडणार आहे, किंवा काही ठिकाणी असं आहे की त्या देवाला अभिषेक करत राहा, त्याला इतकं पाण्याने आंघोळ घाला की तो चिडून पाऊस पडेल, असं पण आहे. मी कोकणामध्ये एक आदिवासी लोकांची देवता पाहिली तर ती गाडलेली असते जमिनीमध्ये आणि जेव्हा पाऊस पडत नाही ना तेव्हा तिला काढतात आणि मग तिच्या भोवतीने लोक नाचतात आणि त्यानंतर मग पाऊस पडतो, असं पण आहे. आणि भांडणाचं कसं की ह्या देवता मी सांगितलं नाही की ह्या कोपतात पण. मग एखादा माणूस जाऊन असं पण त्या देवतेला सांगतो की अमुक माणसाने माझं त्रास दिलाय तर तू त्याला धडा शिकव वगैरे. म्हणजे थोडंसं अंधश्रद्धेकडे पण थोडा तो प्रकार गेलेला आहे. परंतु हे कसं आहे की त्या
प्राचीन काळाचं जे समाज जीवन होतं ना त्याचा अंदाज आपल्याला येतो. परंतु कसं झालं की ह्या सगळ्या श्रद्धांवर अंधश्रद्धा पण आल्या आपल्या परंपरेने वाहत. त्यामुळे अनेकदा त्यांच्याकडे आपण नकारात्मक दृष्टीने बघतो, परंतु त्याच्या मागचं जर आपण काय म्हणू इतिहास जर पाहिला ना तर त्यामुळे आपला समाज घडला कसा हे आपल्याला लक्षात येतं. आता ग्रामदेवता जे आहेत आता ते यात्रेपुरते किंवा जत्रेपुरतेच मर्यादित राहिलेत, पण प्राचीन काळात त्याचं नेमकं स्वरूप कसं होतं? आता ह्या ग्रामदेवतांचा जो उगम काळ आहे ना तो खरं सांगायचं तर वेदांइतकंच जुना आहे. कारण यक्ष उपासनेतनच ह्या ग्रामदेवता तयार झालेल्या आहेत. कारण महामायुरी नावाचा एक बौद्ध ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये असं एक यादी आहे. त्या यादीनुसार कुठल्या नगराची नगरदेवता कुठला यक्ष आहे ह्याची एक यादीच आहे. आणि मजा म्हणजे कपिशा नावाचं एक नगर होतं आणि त्याची ग्रामदेवता ही गणपती होती. पिलुषा नाव होतं त्या देवतेचं आणि त्याचं जे वर्णन आलेलं आहे त्यानुसार त्याला सोंड आहे वगैरे, म्हणजे हे गणपतीचंच वर्णन आहे. तर काही अभ्यासक असंही मानतात की ही त्या भागातली एक ग्रामदेवता होती आणि ती नंतर सगळीकडे प्रसिद्ध पावली आणि मग त्याच्या स्वरूपामध्ये फरक पडला. आता उदाहरणार्थ खंडोबा ही जी ग्रामदेवता होती दक्षिण भारतामध्ये, मैलार हे आंध्र प्रदेशातलं त्याचं मूळ ठिकाण आहे. तर तिथून ती पशुपालकांनी त्यांच्या बरोबर त्यांनी जसं स्थलांतर केलं तसं तसं त्यांनी ते त्या देवतेचा सगळीकडे प्रसार केला आणि मग महाराष्ट्रामध्ये त्याला खंडोबा रूप असं प्राप्त झालेलं आहे. परंतु ती दक्षिण भारतातली एक ग्रामदेवता आहे. त्यानंतर एल्लम्मा नावाची देवता आहे, ती पण दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रामदेवता आहे. अनेकांची ती कुलदेवता पण असते. तर किंवा एक प्रसिद्ध देवी आहे, तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल की मीनाक्षी मंदिर जे आहे, तर ती मीनाक्षी सुद्धा एक ग्रामदेवता आहे. तर प्राचीन काळी कसं होत होतं की ठराविक नगराची ठराविक गावाची जी देवता असेल ना तर ती एक यक्ष देवता असायची. आता हे यक्ष काय आहेत की वेदांमध्ये त्यांचं वर्णन की ते जादू करणारे देव आहेत किंवा जादू करणारी योनी आहे की ते खूप उंच असतात, ते खूप बुटके पण असतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं रूप घेता येतं. त्या फसवतात, ते तुम्हाला त्रास पण देतात आणि आशीर्वाद पण देतात, तुमची भरभराट पण करतात. आता मणिभद्र नावाचा एक यक्ष आहे, ती एका नगराची ग्रामदेवता होती. तर जैन पंथामध्ये ती आता जैनांची देवता झालेली. म्हणजे ह्या सगळ्या संप्रदायांनी यक्ष उपासना जी स्वीकारली ना त्या स्वीकारण्यामध्ये ह्या ग्रामदेवतांचं यक्ष देवतांचं स्वरूप सगळं बदललं आणि मग त्यांना हळूहळू वेगळं रूप प्राप्त झालं जे आतापर्यंत आपल्याकडे ग्रामदेवताच्या रूपामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. आणि ह्या देवतांचं वैशिष्ट्य काय की यक्षांना सुद्धा बळी ही प्रथा होती. आता ग्रामदेवतांचं आपण जर पाहिलं ना अनेक ठिकाणी त्यांना शेंदूर फासलेला असतो. तर शेंदूर काय तर ते रक्ताचं प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही आता रक्त नाही वाहू शकत ना, मग त्याचं काय ते प्रतिकात्मक म्हणून मग ते तुम्ही शेंदूर लावायचं असं ते एक हे आहे. आता नारळ का तर तुम्ही बळी देऊ शकत नाही. आता अनेक ग्रामदेवतांना मनुष्याचा बळी दिला जात होता असे पण आपल्याकडे उल्लेख आहेत. तर मग त्याच्याऐवजी नारळ अशा प्रकारे मग त्याचं रूप बदलत आलेलं आहे. जसं लोकांच्या स्वभावात बदल होतो, समाजात बदल होतो, तसं त्यांच्या पूजा पद्धतीत पण बदल होतो. आता आपण रोजच्या जीवनात आता लग्न झालं की आपण ग्रामदेवताकडे किंवा कुलदेवताकडे आपण दर्शन घ्यायला जातो. मग या ग्रामदेवतांचं आपल्या रोजच्या आयुष्यात नेमकं महत्व काय? खरं सांगायचं तर ते आता थोडंसं बदलत चाललंय, परंतु आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचं आपल्याला लक्षात येत नाही इतकं अनन्यसाधारण महत्व आहे. कारण एखाद्या ग्रामीण भागामध्ये त्या ग्रामदेवतेची यात्रा जेव्हा होते ना तर त्या ठिकाणच्या पूर्ण काय म्हणूया की इकॉनॉमीला बूस्ट मिळतं. त्यानंतर स्थानिक कलाकारांना एक स्टेज प्राप्त होतं. म्हणजे तमाशे हे जे आहेत ना हे ग्रामदेवतांच्या यात्रेमध्येच काय म्हणूया की सादर केले जात होते किंवा अजूनही करतात अनेक ठिकाणी. त्यानंतर बैलगाडा शर्यत असेल, त्यानंतर कुस्त्या असतील, हे जे सगळे कलागुण किंवा लोकांच्या ज्या जत्रांमध्ये ज्या भरणाऱ्या गोष्टी आहेत ना किंवा की देवतांवरती जी लोक गाणी म्हणतात, गोंधळी असेल किंवा बाकीची जी लोक असतील ज्यांना आपण देवाची माणसं असं साध्या ह्याच्यात म्हणू शकतो, तर ह्या सगळ्यांचा तो उत्सव आहे. आणि ह्या सगळ्यांच्या त्या उत्सवामध्ये स्थानिक जो माल असतो ना म्हणजे त्या ठिकाणी जे पिकतं किंवा अनेक ठिकाणी दैवतांच्या यात्रांमध्ये जनावरांचे बाजार भरतात. मग त्या ठिकाणच्या मालाला एक उठाव मिळतो आणि एक इकॉनॉमीला बूस्ट मिळतो. दुसरं म्हणजे काय की ग्रामदेवतांच्या अस्तित्वामुळे मला असं वाटतं की ग्रामसंस्कृती टिकून आहे. कारण ही जी लोक सगळी शहरामध्ये स्थलांतरित झालेली आहेत ना ही ग्रामदेवतांच्या यात्रेला
गावी जातात म्हणजे जातात. मग त्यांचं जुनं घर उघडतील, मग नातेवाईकांना भेटतील, मग सगळे 2 भाऊ असतील तर ते एकत्र त्या दिवशी येतील, 2-3 दिवस ते एकत्र गुण्यागोविंदाने नांदतील आणि एक प्रकारे त्यांना ग्रामीण जीवनाचा एक पुन्हा अनुभव मिळतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला पुन्हा एकदा मूळ स्थानाकडे घेऊन जाण्यासाठी ग्रामदेवता खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर गाव बांधू नये. ज्या दिवशी गावकऱ्यांना असं वाटेल ना की गावचं राखण विकण हा देव काय करत नाही, त्यानंतर हे सगळं बंद होईल. खरं तर ग्रामदेवता काहीच करत नाही, परंतु ती जी भावना आहे ना, ती भावना खूप सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. जर तुम्ही पाहिलं असेल तर जयवंत दळवींची एक कादंबरी महानंदा म्हणून, तर त्याच्यावरतीच नंद चित्रपट आला महानंदा. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर दाखवलेलं आहे की त्या ग्रामदेवतेच्या ज्या काय म्हणूया की देवदासी होत्या, तर त्या गायन वादन ह्या देवतांसमोर सादर करतात. आता दक्षिण भारतामध्ये जे नृत्य प्रकार आहेत ना, ते सगळे पूर्वी ग्रामदेवतांसमोर सादर केले जायचे आणि त्यातून हे नृत्य प्रकार जे आहेत ते सगळे काय म्हणूया की समाजामध्ये स्वीकारले गेले आहेत. आता दुसरा एक चित्रपट आगबया रेच्या, त्याच्यामध्ये ते सगळे कुटुंब मुंबईवरून ग्रामदेवतेच्या यात्रेला गावाला जातात आणि मग ते बगाड प्रथा वगैरे त्यांनी ती दाखवलेली आहे. म्हणजे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये गावाविषयी आकर्षण टिकून ठेवण्यासाठी ग्रामदेवता खूप महत्वाच्या आहेत. आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या देवता आहेत. आता आपल्याकडे कसं भैरवनाथ आहे, तर अशा इतर प्रदेशांमध्ये कोणकोणत्या देवता आहेत नेमक्या? जर आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात केली तर आपल्याकडे भैरवनाथ ही प्रॉमिनंट ग्रामदेवता आहे, किंवा भैरी किंवा भैरव असं पण काही ठिकाणी त्याचं नाव आहे. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्राकडे तुम्ही जाल तर सिद्धेश्वर एक ग्रामदेवता आहे. त्यानंतर ज्योतिबा सुद्धा अनेक गावांची ग्रामदेवता आहे. आता अनेक ठिकाणी काय झालेलं की ग्रामदेवतेबरोबर ग्रामदेवी पण आहे आणि मग ही ग्रामदेवी कोण असते तर ती जोगेश्वरी किंवा तिला जोगूबाई असं ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात. ही ह्या दोघांची जोडी आहे. तेच तुम्ही जर खाली कोकणात जर गेला तर कोकणामध्ये रवळनाथ ही भैरव सदृशच देवता आहे. तर ही रवळनाथ हा देव तिथला प्रामुख्याने ग्रामदेव आहे. काही ठिकाणी वेताळ हा ग्रामदेवता आहे. तर मुंबई आणि ठाणे हा जो पट्टा आहे ना, त्या ठिकाणी गावदेवी हा प्रकार आहे. तर तिथे ग्रामदेव नाहीये. काही ठिकाणी ही गावदेवी म्हणजेच ती तिथली ग्रामदेवता आहे. तर ह्या देवीचा उत्सव तिकडे मोठ्या प्रमाणावरती केला जातो. त्यानंतर आपण जर खानदेश पट्टा किंवा विदर्भ पट्टा जर पाहिला तर तिथे सुद्धा वेगवेगळ्या त्यांच्या स्थानिक देवता आहेत. मग आदिवासी पट्टा जो आहे तर त्या आदिवासींच्या काही हिरवाई देव किंवा कनसरी माता वगैरे ह्या पण देवता आहेत. आणि जसं आपण गडचिरोली आणि त्या परिसरामध्ये जातो तसं त्या स्थानिक आदिवासींच्या देवता आहेत. मग त्यांचं स्वरूप असंच आहे, फक्त त्यांची नावं वेगवेगळी आहेत. म्हणजे ग्रामदेवतांची अनेक वेगवेगळी नावं आहेत पण स्वरूप बहुतांश साधारणच आहे. आणि दुसरं म्हणजे जसं तुम्ही हा जो पट्टा बघता आपल्या कर्नाटकाला लागून जो पट्टा आहे ना, तर तिथे लिंगायत संप्रदायाचा प्रभाव जास्त असल्यामुळे ह्या सगळ्या देवता लिंगायत संप्रदायाशी जुळवून घेण्यात आलेल्या आहेत. तर डॉक्टर राची ढेरे जे खूप मोठे संशोधक होऊन गेले, तर त्यांनी असं मांडले की जी बिरोबा नावाची देवता आहे ना, तीच पुढे नंतर लिंगायत संप्रदायामध्ये जे पशुपालक गेले त्यांनी ती वीरभद्र रूपामध्ये स्वीकारली. आता ह्या ज्या देवता आहेत ना, ह्या वेगळ्या पंथामुळे त्यांच्यामध्ये बदल पण झालेला आहे. म्हणजे काही ठिकाणी वारकरी संप्रदायाचा जोर असल्यामुळे तिथल्या ग्रामदेवतांचं स्वरूप हे थोडस कमी लोकप्रिय आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की मराठवाड्यामध्ये ग्रामदेवतांचे उत्सव ज्या तुलनेने कोकणात होतात त्या तुलनेने होत नाहीत. पण कोकणामध्ये दशावतार हा जो प्रकार आहे ना, तो ग्रामदेवतांच्या उत्सवामध्ये केलाच जातो. आणि त्यामुळे ह्या दशावतारातनं आपल्याला माहिती आहे की पुढे म्हणजे कर्नाटकातून जे यक्षगायन जे आहे त्यातून तो दशावतार आलाय आणि यक्षगायनातूनच नाटक हा प्रकार आलेला आहे. म्हणजे हे सगळं ग्रामदेवतांपर्यंतच येऊन पोहोचतं. म्हणजे तुमचं जे नाटक असेल, तुमचे जे कलागुण असतील, तुमचं जे गायन असेल, हे ग्रामदेवतांसमोर सादर करायचं. त्यातून त्याचा प्रसार झालेला आहे. म्हणजे तुम्हाला स्टेज काय तर ग्रामदेवतांची यात्रा की जिथे हजारो लोक जमतात, त्यात तुम्हाला जे स्टेज मिळते ना त्यातून ती कला सगळीकडे पसरते. आणि मग त्यातून मग हळूहळू तो व्यावसायिक पण भाग आला त्याच्यामध्ये, किंवा नंतर मध्ये त्याचे इतर ठिकाणी इतर वेळी पण कार्यक्रम व्हायला लागले, परंतु त्याचं मूळ ग्रामदैवत आहे. आता तुम्ही यात्रा म्हणलं, तर यात्रा म्हणा किंवा जत्रा, त्यात ग्रामदैवताचं एवढं महत्व काय? म्हणजे ग्रामदैवत म्हणलं की यात्रा किंवा जत्रा हा शब्द आलाच, मग त्याचं महत्व काय नेमकं? खरं सांगायचं तर ग्रामदेवतांच्या यात्रा आहेत ना, ह्या जर पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं तर त्या बहुतांश चैत्र महिन्यात असतात. तर चैत्र महिन्यात का
तर सगळ्या पिकांचं काम झालेलं असतं, कापणी झालेली असते, लोकांकडे धान्य आलेलं असतं, पैसे असतात आणि वेळ असतो. मुख्य म्हणजे तेच कोकणामध्ये जर पाहिलं तर भाताची कापणी झाल्यानंतर अनेक उत्सव असतात. आता मजा म्हणजे काय की ह्या ग्रामदेवतांच्या यात्रा ज्या असतात ना, एक प्रकारे त्या गावचा इतिहास ते इतिहासाचं ते प्रतीक आहे. आता पूर्वीच्या काळी आपल्याकडे माहिती आहे की इतिहास हा लिहून ठेवला जात नव्हता, तो कथांमधून आणि वेगळ्या प्रतीकांमधून तो साठवला जात होता आपल्या स्मृतीमध्ये. आता एक मी पुण्याजवळच्या एका यात्रेचं उदाहरण देतो. आळंदी जवळच कोयाळी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाला भानोबाचं कोयाळी असंच म्हणतात. आणि ती यात्रा अक्षरशः कांतारा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटामध्ये दाखवली तशा प्रकारची यात्रा असते. तर त्या यात्रेमध्ये काय होतं की एक कथा आहे त्या गावची की त्या कोयाळी ही भीमा नदीच्या कडेला वसलेलं गाव आहे. तर त्या गावाच्या पलीकडे आणखीन एक गाव आहे. तर तिथून एक स्त्री होती की जिला सासूरवास केला जात होता, घरातले खूप छळत होते आणि ती गरोदर होती. मग ती खरं तर जीव द्यायला गेली होती पाण्यामध्ये, परंतु नंतर तिच्या लक्षात आलं की आपण गरोदर आहोत. त्यामुळे ती नदी पार करून इकडच्या गावामध्ये आली, दुसऱ्या गावामध्ये आली ज्याचं नाव आता कोयाळी आहे. तर त्या गावामध्ये आल्यानंतर सकाळची वेळ होती आणि तिचे कपडे वगैरे फाटलेले होते, म्हणून ती जिथे शेणाच्या गौऱ्या असतात त्याच्यात लपून बसली. आणि मग काय झालं, मग सकाळी त्या गावातल्या बायका ज्या होत्या ना त्या गौऱ्या घ्यायला गेल्या, कारण चूल पेटवायचे. तर त्या बायकांनी बघितले की अशी कोणती तरी अर्धनग्न स्त्री इथे लपून बसलेली. तर मग त्या ओरडल्या की कोण भूत वगैरे आले की काय. मग ते घरातले पुरुष आले. तर त्या घरामध्ये 7 जण होते की ज्यांना बहीण नव्हती. तर त्यांनी त्या स्त्रीला वस्त्र वगैरे दिलं आणि सांगितलं तू आमची आजपासून बहीण आणि मग तू राहा आमच्याकडेच. आणि मग घरामध्ये त्यांच्या बायकांवर भांडणं नको म्हणून त्यांनी शेजारी एक घर बांधून दिलं. आणि मग ते गाव सगळं धनगरांचं होतं, म्हणजे पशुपालक जे होते, गोपालक, त्यांचं ते गाव होतं. आणि मग त्यांनी काय केलं की त्या स्त्रीला जे मूल झालं त्याचं नाव भानोबा असं ठेवलं आणि प्रत्येकाने एक गाय त्याला दिली. मग काय झालं की दुष्काळ जेव्हा पडला तेव्हा हा भानोबा गायी घेऊन पंढरपूर मंगळवेढा भागामध्ये गेला. आणि त्या काळात असं व्हायचं की ज्याच्याकडे पशुधन तो श्रीमंत, कारण पैसा हा असायचा तो म्हणजे नाणी किंवा नोटा हा प्रकरण होता. ज्याच्याकडे पशुधन जास्त तो श्रीमंत. तर त्या काळामध्ये दुष्काळ पडला की काही लुटारू टोळ्या ज्या असायच्या तर ते पशुधन चोरायच्या आणि मग त्यासाठी मग भांडणं व्हायची, त्याच्यामध्ये युद्ध व्हायचं, म्हणजे छोट्या चकमकीच व्हायच्या. तर ह्या भानोबाच्या गायी चोरायला काही लुटारू आले आणि त्या लुटारूंनी फसवून त्या भानोबाचा काय म्हणूया की खून केला असं म्हणूया आपण. परंतु ज्यांनी तो खून केला किंवा त्या भानोबाला मारलं तर त्या लोकांना त्या भानोबाच्या आईचा शाप लागला की माझा मुलगा परत जिवंत होईल आणि तुमचा कुळाचा समूळ नाश करेल. तर ही लोक घाबरली की आमचं कुळाचा समूळ नाश झाला तर आम्ही काय करायचं. तर मग त्यांनी उशाप दिला असा की भानोबा तुम्हाला मारेल पण आणि तुम्हाला नंतर अमृत पाजून जिवंत पण करेल. आता ह्या यात्रेत काय होतं की त्या ज्या लुटारू टोळ्या होत्या ना किंवा ज्यांनी भानोबाला मारलं त्या भागातले ती लोक येतात त्या दिवशी यात्रेत आणि ते राक्षसाचा वेश घेतल्यासारखे वागतात. म्हणजे ते त्या देवाला मारायला आले तर असे वागतात आणि हातामध्ये काठ्या असतात. मग त्या लढाईच्या पवित्र्याने येतात आणि त्या भानोबाचा एक लाकडी मुखवटा आहे. तर त्या भानोबाचा जो मामा आहे ना त्या घरातले जे लोक आहेत ते तो मुखवटा डोक्यावरती घालतात, म्हणजे तो देवच झाला म्हणजे एक प्रकारे. आणि मग ते जेव्हा भानोबा म्हणून जेव्हा मंदिराच्या बाहेर येतात तेव्हा ही सगळी लोक बेशुद्ध पडतात. म्हणजे अक्षरशः 100-150 लोक अशा मंदिरासमोर बेशुद्ध पडतात. आणि मग हा देव पूर्ण गावाला असा फेरा मारतो वाजत गाजत आणि नंतर मग त्या दैवताचं तीर्थ दिलं जातं, त्या लोकांच्या अंगावर शिंपडलं जातं आणि मग ती लोक परत जागे होतात. वा, आता असे बरेच किस्से जे प्रेक्षकांना पण माहिती आहे. हा किस्सा मला आत्ताच कळाला. आता असे अजून किस्से आहेत जे आपल्या प्रेक्षकांना माहित नाहीयेत. खरं सांगायचं तर आता जो किस्सा सांगितला ना त्या किस्स्यामध्ये खरं तर त्या गावची काय म्हणे गावचा इतिहास होता, म्हणजे काहीतरी अशी जी घटना घडली होती. त्या गावचा हिरो होता, तर त्या हिरोचा मृत्यू झाला. जसं आपल्याकडे म्हणजे पूर्वीच्या काळी सांगणार कसं ना तुमच्या गावचा जो वीर आहे त्याची कथा कशी, मग त्या यात्रांमध्ये अशा प्रकारचे सगळे प्रतिकात्मक रूपांमधून ते लक्षात येतं. मग कोकणामध्ये असा जैतीर नावाचा देव आहे, तो पण असाच की तो गावातल्या स्त्रियांना सोडायला गेला आणि त्याच्यावरती हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये तो मरण पावला लढताना.
तशाच प्रकारचा मुखवटा जसा भावनोबाचा आहे तसाच त्या जयतीरचा मुखवटा घालून दरवर्षी गावातले जे मानकरी मंडळ ते मिरवतात त्याला. त्यानंतर गिरोबा नावाचं एक देव आहे कोकणामध्ये. गिरोबा म्हणजे खरं तर फणसाचं लाकूड. दरवर्षी वेगळ्या फणसाचं लाकूड आणतात आणि त्या गाभाऱ्यामध्ये त्याची स्थापना होते. आता एक पुण्यामध्ये आपण जिथे आहोत पुण्यामध्ये, तर त्या पुण्याची ग्रामदेवता जी आहे भैरवनाथ, परंतु आजूबाजूच्या ज्या देवता आहेत ना त्याच्यामध्ये म्हातोबा नावाची देवता आहे. तशी म्हातोबाची टेकडी आहे कोथरूडची. वाकड आणि हिंजवडी IT पार्कमुळे प्रसिद्ध आहे. त्या गावांची पण ग्रामदेवता ही म्हातोबा आहे. तर ह्या म्हातोबा देवतेचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला. त्यासाठी मी सगळीकडे भटकंती केली आणि असं लक्षात आलं की हा जावळी नावाचं ठिकाण आहे साताऱ्यामध्ये. तर तिथून पशुपालकांनी आणलेला देव आहे. मग ते काय करायचंय की पशुपालक होते ते सगळे डोंगरावर थांबायचे त्यांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन आणि मग तिथून तिथे देवाची स्थापना करायची, परत पुढे निघून जायचे. मग काय झालं की स्थानिक लोकांनी त्या देवतांचा स्वीकार केला आणि आज तो त्या लोकांचा ग्रामदेव आहे. दुसरं म्हणजे आपल्याला असं दिसतं की पौड जो रस्ता आहे जो खाली पौड पर्यंत जातो आणि तिथून तामिनी घाटामार्गे कोकणात जातो, त्या रस्त्यावरती आपल्याला दिसतं की जैन व्यापारी तांडे जायचे पूर्वी माल घेऊन आणि त्यांची पद्मावती नावाची देवी होती. आज आपल्याला असं दिसतं की त्या सगळ्या गावांमध्ये पद्मावती देवीची मंदिर आहे. म्हणजे अनेक लोकांनी अनेक ठिकाणून दैवत आणली. आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आशापुरी माता मंदिर असेल तर आपल्या लक्षात येतं की इथे राजस्थानी समाज, जैन लोकांचं मंदिर असेल पार्श्वनाथ मंदिर तर कळतं की जैन लोकांचं देव आहे. त्यानंतर असं दिसतं की समजा कालिका मातेचं मंदिर असेल तर बंगाली लोक आहे, मुरुगन असेल तर समजतं की तमिळ लोक आहेत किंवा दक्षिण भारतीय लोक आहेत. तशाच प्रकारे ग्रामदैवतांचा सुद्धा प्रसार झालेला आहे. त्यावरून आपल्याला शोध घेता येतो की कोणाचं स्थलांतर झालं होतं. अशा प्रकारे ह्या ग्रामदेवतांचा आपल्याला इतिहास पण शोधता येतो. दुसरा एक किस्सा असा सांगायचा आहे की माधव गाडगीळ खूप प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ, तर त्यांनी एक कथा दिली होती मावळातली की मावळी मलोमिलन नावाचं त्यांनी एक लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी 2 देवतांची कथा सांगितली होती. एक म्हणजे शिरकाई आणि बापूजी बुवा. आता हा बापूजी बुवा जो देव आहे ना तो पुण्यामध्ये सगळीकडे आहे, म्हणजे पुण्याच्या आसपासच्या सगळ्या गावांमध्ये. आता ह्या देवताचा मजा अशी आहे की तो देव एका देवराईमध्ये होता. आता देवराई म्हणजे काय की एक असं जंगल असतं की जे त्या ग्रामदेवतेच्या किंवा त्या देवताच्या नावावरती असतं आणि त्या जंगलातलं कुणीही पान किंवा फुल तोडायचं नसतं. त्यामुळे ते जंगल सगळं राखीव असतं, म्हणजे तिथे कुणी जाऊन वृक्षतोड करायची नाही किंवा बांधकाम करायचं नाही आणि हा उघड्यावरच्या देवता असतात. अलीकडे आता मंदिरं झाली आहेत परंतु ही जंगलं जी टिकली आहेत ना ही सगळ्या ह्या देवतांमुळे टिकली. अशी त्या बापूजी बुवाची एक काय म्हणूया की देवराई होती आणि तिथे मग शिरकाई नावाची देवी आली. तर ती कथा अशी आहे की शिरकाई तिथे गेली तेव्हा ह्या बापूजीवाने तिला लग्नाची मागणी घातली. आता ही शिरकाई आहे ही कुमारी देवी आहे. तर ह्या शिरकाईने नकार दिला, मी काय तुझ्याशी लग्न करत नाही. तर मग ह्या दोघांचं भांडण झालं आणि लढाई झाली असे उल्लेख आहेत. मग शिरकाई देवी हरली सुरुवातीला आणि मग ती थोडे दिवस लपून बसली आणि मग पुन्हा तिने हल्ला केला आणि बापूजी बुवाला हकलून लावलं आणि त्या देवराईचा ताबा घेतला. मग हा देव तिथून विस्थापित होऊन दुसरीकडे गेला. तर माधव गाडगीळांचं असं मत आहे की हे 2 समूह गटांचं युद्ध झालंय त्या ठिकाणासाठी आणि त्या समूहांची ही देवी आहे. बापरे. ओके. आता इथे ग्रामदेवता असतात म्हणून त्याला देवराई असं म्हटलं जातं. नाही, ग्रामदेवता ह्या ज्या आहेत ना अनेक गावांच्या ह्या देवराईतनं सुद्धा आलेल्या आहेत. आता मुळशी किंवा मावळ जो खोरा आहे ना तर तिथे अनेक ठिकाणी डोंगरावरती किंवा डोंगराच्या पायथ्याशी देवराई आहेत. त्या देवीच पुढे नंतर गावामध्ये येऊन स्थापन करून त्या ग्रामदेवता झालेल्या आहेत. मग त्यांच्या यात्रांमध्ये काय करतात, गावातली देवी ही देवराईतल्या देवीला भेटायला जाते, मग त्या पालख्या घेऊन जातात. तसंच कोकणामध्ये काय करतात, यात्रांमध्ये शेजारच्या गावातल्या देवाला भेटायला इकडचा देव जातो आणि मग तो कधी कधी भाऊ असतो. म्हणजे ह्या ग्रामदेवतांचं वैशिष्ट्य काय, त्यांचा परिवार पण असतो. मग त्यांना बहीण असते, भाऊ असतो, मग त्याच्यावर रुसलेली त्याची बायको पण असते, मग त्याच्या बहिणी असतात, मग ती देवी रुसून दुसरीकडे निघून जाते, अशा पण कथा असतात. म्हणजे माणसांमध्ये जशी भावना, माणसांची जी भावना आहे ना की आता उदाहरण सांगायचं तर आपल्याला असं सांगता येईल की सिद्धेश्वर नावाची जी ग्रामदेवता आहे तर ती खरसुंडे नावाचं एक ठिकाण आहे. तर त्या देवाला 7 बहिणी आहेत
आणि मग हा देव सारखा बहिणीकडे जातो म्हणून त्याची बायको रुसून गेलीये दुसरीकडे, आणि मग त्या देवीचं मंदिर थोडंसं पुढे आहे, त्याच्या बरोबर ती देवी नाहीये. बापरे. मग ह्या देवी कशा आहेत ना, ह्या रुसतात, मग देवाशी भांडतात. अनेक ठिकाणी असं आहे की दोन देवतांची भांडणं असतात. तर जत नावाचा जो तालुका आहे सांगली जिल्ह्यामध्ये, तिथे 2 गावं अशी आहेत की त्या गावातल्या लोकांना ही दुसऱ्या गावातली लोक विचारत नाहीत का, तर त्या 2 ग्रामदेवतांची भांडणं आहेत. मग त्या गावामध्ये लग्न पण करून द्यायचं नाही, आणि त्या गावातला माणूस आला तर त्याला पाणी पण द्यायचं नाही. बापरे, एवढं आहे. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये एक चित्रपट होता खूप सुंदर, जत्रा नावाचा. त्यामध्ये कसं होतं की 2 गावांमध्ये भांडणं होती. ती का होती, त्या ग्रामदेवतेला एक मानपान होता, त्या मानपानामुळे जी भांडणं होती ना, तशी लोकांमध्ये पण आहे. बापरे, आत्ताच कळालं मला सुद्धा. आता तुम्ही कसं म्हटलं की ग्रामदेवता रुसतात, चिडतात, खुश असतात, तसंच मग आता ह्याच्यासोबत एक मुद्दा तो अंधश्रद्धेचा. मग तशा ग्रामदेवता आहेत, तशा अंधश्रद्धा पण येतात. मग त्या नेमका काय आहेत? खरं सांगायचं तर मी आता एक रिसेंटली रील पाहिली होती फेसबुकला. रीलचा जमाना सगळा. तर त्या रील मध्ये असं दाखवलेलं की एका मंदिरावरून एक माणूस एका लहान बाळाला वरून टाकतोय, आणि खाली काही लोक ते झेलतायत एका चादरीमध्ये. आणि कमेंट मध्ये मी बघतो तर सगळे शिव्या देतात की अक्कल आहे का तुम्हाला, की कुठली श्रद्धा आहे वगैरे, हा कसला देव वगैरे. आता ह्या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत ना, किंवा तुम्ही ज्या अंधश्रद्धा समजताय, त्या पूर्वीच्या काळातलं विज्ञान होतं. कसं, पूर्वीच्या काळी लोकांना माहित नव्हतं की पाऊस का पडतो किंवा दुष्काळ का पडलाय. लोकांना असं वाटायचं की आमचा देव रुसलाय आमच्यावरती, किंवा त्याला आम्हाला शिक्षा करायची. मग ती शिक्षा म्हणून तो पाऊस पडत नाहीये. म्हणून पूर्वीच्या काळी लोकांचं असं मानणं होतं की आपल्या शरीरामधले जे रक्त आहे ना, ते मॅजिकल आहे, कारण त्याच्यावरती सगळं चालू आहे ना, की आपल्याला लागलं तर रक्त जातं, किंवा एखादा माणूस मृत्यू कसा पावतो, त्याचा रक्तपात झाला. रक्तपात हाच शब्द आहे आपल्याकडे. रक्तपात झाला की तो माणूस मरतो, म्हणजे रक्तामध्ये काहीतरी मॅजिकल गोष्ट आहे. म्हणून देवाला रक्ताचा अभिषेक केला तर देव खुश होईल. आणि दुसरं म्हणजे लोकांची अशी समजूत होती की देव आम्हाला काय म्हणूया की त्रास देणारच आहे ना, तर आम्हीच स्वतःला आधी त्रास करून घेतो त्याला. आणि ही जी संकल्पना आहे ना, ही सगळ्या जगभरामध्ये त्याला म्हणतात सेल्फ इमोलेशन किंवा सेल्फ टॉर्चरिंग. म्हणजे देव मला समजा ह्या वर्षभरामध्ये जो त्रास देतो, मी आताच मला त्रास करून घेतो, म्हणजे देव वर्षभर मला सुखद ठेवेल. म्हणून मग बगाड प्रथा, की पाठीमध्ये गळ टोचून घ्यायचा आणि मग ते बगड आणलं जातं, किंवा एका ठिकाणीच ते फिरवलं जातं. पण ते नवसाचं पण असतं काही ठिकाणी, की नवस केला जातो म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा. किंवा काही ठिकाणी पूर्वीच्या काळी काय होतं की तुमचा जो देव आहे ना, त्याला तुम्ही सर्वोच्च गोष्ट काय देऊ शकता तुमच्यातली. तर मग ही गोष्ट मला वाटतं की कुराणमध्ये पण आहे की अब्राहमने स्वतःचा मुलगा दिला होता देवाला. ती गोष्ट आपल्याकडे पण आहे की मी तुम्हाला मुलगा देतो स्वतःचा. मग मुलाची जागा प्राण्याने घेतली की माझ्या मुलाचं प्रतिकात्मक रूप म्हणून मी एखादा प्राणी माझ्याकडचा देतो. आता प्राणी का, तर त्यावेळी पशुपालन किंवा पशुधन हेच काय म्हणू की पैशाचं प्रतीक होतं. लोक पैसे देऊ शकायचे नाही ना. आता जसं आपण पावती फाडतो मंदिरात गेलो तसं नव्हतं. मग तुमची जी काय म्हणू की आवडती गोष्ट किंवा आवडतं किंवा तुमच्या संपत्तीचा एखादा वाटा, म्हणजे ते मग बकरी दिली जायची, किंवा पूर्वी बैल पण दिलं जायचं देवाला, बैल सोडायचं देवाला. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे बैल जमा होऊन पण काय म्हणूया की त्याचा पण त्रास झाला. वळू नावाचा जो चित्रपट आहे की देवाला सोडलेला वळू आहे, तो सगळ्या गावाला त्रास देतोय. म्हणजे ती प्रथा आहे पूर्वीची. तर ह्या अंधश्रद्धा कशा आल्या की म्हणून मग देवाला काय त्या पशुचा बळी द्यायचा. म्हणजे बळी दिल्यानंतर तो जो रागवलेला देव आहे ना, की तो माझ्यावरती चिडणार नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा साथीचे रोग खूप येतात. म्हणून माघी पौर्णिमा जी असते ना पावसाळ्यामध्ये, की पावसाळ्याच्या सुरुवातीला जी असते, तेव्हा बऱ्याच देवतांची शांती केली जाते. शांती केली जाते म्हणजे काय की ह्या दिवसात तुम्ही बघा की पावसाळ्यामध्ये खूप जास्त मृत्यूचं प्रमाण आहे माणसामध्ये, किंवा जी वृद्ध लोक आहेत ह्या दिवसामध्ये खूप त्यांचा मृत्यू होतो, किंवा अनेक साथीचे आजार पसरतात. तर ही रोगराई हा देव आम्हाला देतो ना, मग त्याच्या आधीच आम्ही तुम्हाला कोंबडं किंवा बकरं ह्यांचा बळी देतो, म्हणजे आम्हाला काही त्रास होणार नाही.
अशी ती त्यामागे भावना होती. म्हणजे खरं तर हा खूप साधा आणि ज्या काळामध्ये लोकांना विज्ञान माहित नव्हतं त्या काळातला तो विचार आहे, परंतु तो आज अंधश्रद्धेमुळे टिकून आहे किंवा त्याचं खरं रूप लोकांना माहित नसल्यामुळे तो राहिलेला आहे. परंतु आपल्याला माहितीये की प्राचीन काळी यज्ञामध्ये पण पशुबळी हा होता. नंतर त्याचं प्रमाण बंदच झालं आणि मग नंतर सगळे शाकाहारी झाले. का तर त्या काळामध्ये मधल्या काळामध्ये बौद्ध आणि जैन धर्मांनी जे प्रबोधन केलं सगळीकडे की पशुबळी नसला पाहिजे, तर त्यामुळे ते बंद झालं. परंतु ग्रामदेवतांचं जे होतं ना, तर हे कसं लोकांच्या ग्रामदेवता कशा आहेत की ह्याला कुठला ग्रंथ नाहीये की त्यानुसार त्या चालत नाही. लोकांच्या भावनांवरती सगळं अवलंबून आहे. लोकांना जे आवडतंय ना तेच त्या देवाला आवडतं, म्हणून मग त्याचं स्वरूप ते टिकून राहिलं की त्याला बळी दिला जातो किंवा. आणि मग त्याचं नंतर स्पष्टीकरण आता असं देतात की देवाला बळी नाही येतो, देवाच्या भोवतीने जे राक्षस आहेत ना त्यांना तो बळी दिला जातो. आता तुम्ही सांगितलं की पशुबळी वगैरे जे आहेत अंधश्रद्धा चालतात, मग त्या आत्ताच्या काळात पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत का? कारण मी सुद्धा बघितलंय की जत्रेत बकरं वगैरे कापले जातात. मग नेमकं काय याबद्दल तुम्ही खरं सांगायचं तर ग्रामदेवतांचं जे स्वरूप आणि त्यांची जे विधी आहेत ना, हे कुठल्या एका माणसाच्या इच्छेवर अवलंबून नाहीयेत. लोकांना जर वाटलं ना की ही प्रथा चुकीची आहे तर ती बंद होईल, आणि लोकांना जर असं वाटलं की यात आमचं सुख आहे तर ती प्रथा चालू राहील. कारण ग्रामदेवता ह्या कोणाच्या भरोश्यावरती टिकून नाहीत, लोकांच्या भावनांवरती सगळं अवलंबून आहे. इमर्सन नावाचा एक संशोधक होता ना, तर त्याने असं म्हणून ठेवलं की संस्कृती म्हणजे काय. तर खूप लोकांनी अशी मोठी मोठी उदाहरणं दिली की अमुक गोष्ट म्हणजे संस्कृती, अमुक व्याख्या केली. तर त्याने साधं सरळ सांगितलं की तुम्हाला जगावं असं वाटतं ती संस्कृती. तुम्हाला कशामुळे जगावं वाटतं, तर काही लोकांना त्यामध्ये सुख असेल किंवा त्यांना त्यामध्ये आनंद वाटत असेल तर ते टिकून राहील. ती त्यांची संस्कृती आहे, ती नाकारण्यात अर्थ नाहीये. कारण पुरणपोळीचा नैवेद्य का दिला जातो, कारण ह्या गोष्टींचा कुठेतरी लोकांना असं वाटलं की बंद व्हायला पाहिजे म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य तयार झाला. आणि तो खरं तर ह्या देवतांना नव्हता तो पुरणपोळीचा नैवेद्य. म्हणजे तुम्ही एका मांसाहारी देवतांना शाकाहारी केलेलं आहे. कोकणात पण माशांचा नैवेद्य गणपतीला चालतो कोकणामध्ये, तर तो इतर त्यांच्या रोजच्या म्हणजे खाण्यातला तो पदार्थ आहे ना, त्यामुळे तो स्थानिक ठिकाणी टिकून राहिला असं मला वाटतं काही वर्ष तरी, किंवा त्याचं स्वरूप कमी होईल असं मला दिसतंय. कारण ज्या प्रकारे काय म्हणूया की जग वेगाने बदलतंय आणि ह्या प्रथा पण थोड्याशा बदलत चालल्यात. आता काही ठिकाणी असं झालेलं आहे की 3-4 दिवस चालणाऱ्या यात्रेत त्या एका दिवसातच होतात, कारण लोकांना वेळ नाहीये ना. जसं लोक बदलतील ना तसे ह्या ग्रामदेवता बदलणार आहेत. लोकांना वाटलं की आमच्याकडे खूप पैसे आलेत, त्यांनी स्थानिक मंदिराचं अक्षरशः चांगली मंदिरं तोडून फोडून स्लॅबची मंदिरं बांधलेली आहेत. का तर लोकांना वाटतंय त्याच्यामध्ये चांगलं वाटतं त्यांना. खरं तर ह्या ग्रामदेवतांची मंदिरं आपण कोकणात जर पाहिली ना, कौलांची मंदिरं इतकी छान प्रकारे त्यांनी टिकवून ठेवलेली आहेत ना की त्यामुळे त्या मंदिरात जावं असं वाटतं. पण अलीकडे आपण बघतोय की शहरीकरणामुळे सगळीकडेच दगडाची मंदिरं मोडून स्लॅबची मंदिरं बांधतात. म्हणजे आता आपण खूप लोकांना सांगू शकतो की तुम्ही अशी मंदिरं बांधू नका, त्याच्या शेजारी बांधा, पण मूळ मंदिर टिकवून ठेवा. पण तेच आहे की परत की लोकांना जसं वाटतं ना तसं ह्या देवतांचं स्वरूप बदलत जाणार आहे. आता तुम्ही एवढ्या देवतांचा वगैरे अभ्यास केलाय, तर यामध्ये कुठली अशी देवता आहे जी तुम्हाला खूप भावली किंवा तुम्ही त्याच्याशी जास्त कनेक्ट झाला आणि त्यामुळे तुम्ही इकडे वळालात या दिशेला? खरं सांगायचं तर कधीच मला असं वाटलं नव्हतं की मी ह्या विषयावरती अभ्यास करेन. कारण कुठल्या घरातल्या पालकांना असं आवडेल की आपला मुलगा अशी मंदिरं शोधत फिरतोय आणि कुठल्या तरी अंधश्रद्धांचा किंवा देवतांचाच अभ्यास करतोय. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा लेख लिहितो दिवाळी अंकांमध्ये, तर लोक मला फोन करून म्हणतात तुम्ही आमच्या देवाचं पण शोधा. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मी देवतांचं कुळ किंवा देवाचं कुळ शोधणारा माणूस झालोय की काय. तर त्याच्या मागे एक किस्सा असा आहे. तर झालं असं की मी राहतो वाकड ह्या गावामध्ये, आता ते एक शहरच झालं. तर ह्या गावामध्ये पूर्वी जे ग्रामदैवत आहे म्हातोबा नावाचं, तर त्याला मनुष्यबळी दिला जायचं. आणि मी खूप लहान असताना ऐकलं होतं याबद्दल. आणि अजूनही त्या ठिकाणी बगाड नावाची प्रथा आहे. आणि मग ते बगाड म्हणजे त्या माणसाला गळ लावला जातो, ते एका ठिकाणी फिरवलं जातं आणि परत त्याला उतरून ते बगाड आणलं जातं, हिंजवडीतून ते वाकडला येते. परंतु वाकडला आल्यानंतर एक तिथे विधी आहे की एक मांडीचा मानकऱ्याचा काप घेतला जातो, म्हणजे तिथे रक्त काढलं जातं. तर मी खूप लहान असताना, म्हणजे ज्या काळामध्ये मला
ह्या गोष्टी काहीच समजत नव्हत्या. म्हणजे 2-3 वर्षाचं माझं वय असेल त्यावेळेस आम्ही ह्या देवाला जेव्हा चाललो होतो त्यावेळेस मी अशी रक्तबंबाळ लोक बघितली होती आणि मी खूप घाबरलो होतो. आणि मला कळत नव्हतं की असं कसं होऊ शकतं, म्हणजे असं रक्त काढणं वगैरे आणि असं पाय कापलाय किंवा असं रक्त वाहतंय आणि लोक आनंदाने सगळं करतायत. तर तो खूप असं म्हणतो ना आपण की लहानपणी ज्या गोष्टी आपल्या मनावर बिंबतात ना त्या भविष्यामध्ये तुमच्याकडून त्या गोष्टींवरती काम होतं. ते तसंच झालं की मग मला असं वाटायला लागलं की नक्की ह्या देवता अशा काय. मग मी त्या कथा शोधायला लागलो. आणि मजा असं की मी लॉ कॉलेजला शिकायला होतो आणि लॉ कॉलेजला असताना शेजारी भांडारकर नावाची संस्था आहे की जी प्राच्यविद्येसाठी प्रसिद्ध आहे. तर मला त्या कायद्याचा अभ्यास करून कंटाळा आला की मी जाऊन शेजारच्या लायब्ररीमध्ये बसायचो भांडारकरमध्ये आणि तिथे मी डॉक्टर डी कोसंबींची पुस्तकं वाचन. त्याच्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे मिथ अँड रियालिटी. त्याचं मराठी भाषांतर पुराणकथा आणि वास्तवता असं आहे. तर त्यांनी त्या महत्वाच्या कथेविषयी लिहिलं होतं. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की ह्या माणसाने माझ्या गावातल्या देवाबद्दल लिहिलंय, कोण आहे हा माणूस. नंतर असं लक्षात आलं की हे डी कोसंबी जे होते ते ऑक्सफर्ड मधले संशोधक होते आणि त्यांना ह्या गोष्टीमध्ये खूप अभ्यास करायची इच्छा होती. ते खरं तर गणितज्ञ होते आणि ह्या वेडापोटी त्यांनी तिकडची नोकरी सोडली आणि ते फर्ग्युसन मध्ये शिकवायला आले. आणि मग फर्ग्युसन मध्ये असताना त्यांनी मग सगळ्या परिसरामध्ये फिरून पुण्याच्या आसपास त्यांनी ह्या देवतांचं स्वरूप शोधायचा प्रयत्न केला. आणि खूप मोठं नाव आहे डॉक्टर डी कोसंबी की रोमिला थापर सुद्धा त्यांचे कोट्स देतात संशोधनामध्ये. तर ह्यांचं मी साहित्य वाचल्यानंतर आणखीन एका माणसाचा माझा संपर्क झाला म्हणजे वाचनातून. एक म्हणजे गुंथर सोनतायमर नावाचा. आता हा माणूस कोण आहे मला प्रश्न पडला. तर नंतर लक्षात आलं हा माणूस माझ्याच लॉ कॉलेजला शिकायला होता आणि हा एक जर्मन माणूस इथे हिंदू कायद्यावरती PhD करायला आला. आणि तो माझ्यासारखाच वेडा की तो त्या लॉ कॉलेज मधनं कंटाळा आला की भांडारकर मध्ये जाऊन बसायचा आणि मग तिथे हे डी कोसंबी त्यांना भेटले. तर मग ह्यांनी पण सांगितलं की मला इथल्या संस्कृतीवरती संशोधन करायचंय वगैरे असं तसं. मग डी कोसंबींनी मग ह्यांनी विचारलं की तू म्हणजे गुंथरनी विचारलं की मी कशावरती संशोधन करू. तर कोसंबी म्हणाले तू असं कर की तू खंडोबावरती संशोधन कर आणि इथल्या धनगरांवरती संशोधन कर. म्हणजे ही गोष्ट साधारणतः 1960 मला वाटते 60च्या दरम्यानची असेल. खूप जुनी गोष्ट आहे म्हणजे. तर त्या काळामध्ये काहीच साधनं नव्हती, इंटरनेट नव्हतं. तर ह्या गुंथर सोनतायमर नावाच्या माणसाने 30-40 वर्ष इथल्या सगळ्या लोकसंस्कृतीचा अभ्यास केला. त्याने धनगरांच्या कथा कविता ह्या सगळ्या गोळा केल्या आणि ह्या देवतांचा अभ्यास केला. त्यांनी पण त्या महातोबाविषयी लिहून ठेवलं. तर मला आश्चर्य वाटलं की अरे हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे परदेशातनं माणूस येऊन शोधतोय माझ्या गावातल्या देवाविषयी, तर मी का लिहायला नाही पाहिजे किंवा मी का शोधायला नाही पाहिजे. तर मजा अशी की आणखीन एक परदेशी संशोधिका ह्या देवतांवरती अभ्यास करत होते, त्या म्हणजे ॲन फेल्डहाऊस. तर मजा अशी झाली की मी काही धनगरांचे व्हिडिओ काढून फेसबुकला टाकले होते आणि पुणे विद्यापीठातल्या एका प्राध्यापक बाईंनी मला त्यांचा ईमेल ID दिला. तर ह्या ज्या बाई होत्या ना ॲन फेल्डहाऊस, ह्या विदेशामध्ये कसं असतं की तुमची शाळा झाली ना की 1-2 वर्ष मुलं गॅप घेतात कॉलेजला जाण्याआधी. ते म्हणतात की आम्हाला जग एक्सप्लोअर करायचं आणि मग ते कुठेही जातात कुठल्याही देशामध्ये. मग तशा त्या आल्या होत्या भारतामध्ये आणि त्या गुंथर सोनतायमरांना भेटल्या आणि त्या पण 30-40 वर्ष तेच संशोधन करत बसले. तर त्यांना मी भेटलो, त्या पुण्यात आल्या होत्या, पुण्यात त्यांचं घर पण आहे. तर मग त्या म्हणाल्या पुणे विद्यापीठामध्ये एक मी कार्यशाळा घेते, त्याला तू ये, म्हणजे तुला पण कळेल की हे शोधायचं कसं किंवा लोकसंस्कृतीचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये फील्ड वर्क कसं करायचं वगैरे. तर मी त्यांच्या घरी भेटल्यानंतर मग त्यांना म्हटलं की मी तर लहान आहे अजून, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये मी शिकत नाही. त्यांनी मला अलाव केलं की तू ये म्हणून. मग आठवडाभर त्यांच्यावर राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की भूगोल जो असतो ना त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. इव्हन बऱ्याच संशोधकांनी असं लिहून ठेवले की समान पर्यावरणामध्ये समान संस्कृती तयार होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातले जे धनगर आहेत ना ते आणि राजस्थान आणि गुजरातल्या धनगरांमध्ये खूप सिमिलरिटी आहे, कारण हे सगळे ड्रायलँड मध्येच राहिले, समान पर्यावरण आहे. मग ह्या महातोबाचा तसा शोध घेतल्यानंतर मला एक शिलालेख मिळाला जो शिवाजी महाराजांच्या काळातला होता आणि त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की हिंजवडीचा जो देव आहे त्याला पाण्याची कमतरता होती, म्हणजे यात्रेच्या वेळेस पाणी नव्हतं म्हणून तो वाकडला नदीच्या कडेला स्थापन केला
आणि मग ह्या देवाला नवीन नवरा नवरीचा बळी दिला जायचा, अशी प्रथा होती. मग काय झालं की ज्यांच्या घरातला बळी दिला जायचा ना, ती लोक पळून गेली की आमच्या घराण्यातल्या माणसाचा बळी देतात, आम्ही कशाला राहू. मग ही लोक मुळशीमध्ये एक बारपे नावाचं ठिकाण आहे, खूप आतमध्ये जंगलामध्ये ठिकाण आहे, तर तिथे ती लोक पळून गेली. मग देवाने, म्हणजे लोक असं सांगतात की देवाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही बळी प्रथा थांबवा आणि बगाड प्रथा सुरू केला. म्हणजे खरं तर देव काही येऊन सांगत नाही, हे लोकांनाच कळतं की बाबा आता हे चालणार नाही बळी वगैरे. मग त्यातून ही बळी प्रथा काय म्हणूया की बदलली आणि बगाड ही प्रथा. खरं तर ते बळी, मनुष्य बळीचं पुढचं सॉफ्ट रूप आहे बगाड हे. आणि त्या बगाड प्रथेचं जे सॉफ्ट रूप आहे ते म्हणजे एकाच ठिकाणी भुई बगाड नावाचं, की ते काही पळवत आणायचं नाही. जसं बावधनचं बगाड प्रसिद्ध आहे तसं काही ठिकाणी आता बंद झालेलं आहे. म्हणजे कोकणामध्ये अनेक ठिकाणी ही प्रथा होती. आणि मी शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं, हीच प्रथा बंगालमध्ये आहे, हीच प्रथा दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकात आहे, इव्हन छत्तीसगड मध्य प्रदेशात पण आहे. म्हणजे हा जो लोकधर्म आहे ना, की लोकांनी जी प्राचीन काळापासून टिकवून ठेवलेल्या ज्या काय आज त्या विचित्र वाटू शकतात पण त्या सगळ्या प्रथा आहेत. तर मग ह्या देवताचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला की हा देव कुठून आला वगैरे. मग नंतर लक्षात आले की मग हा सातारा भागातनं धनगरांनी आणलेला देव आहे. मग तो स्थानिक प्रथा परंपरा मिक्स झाली, त्यातून वेगवेगळंच रूप त्याचं तयार झालं. बरं, आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, तर आत्ताच्या पिढीने याकडे कसं बघितलं पाहिजे? आत्ताच्या पिढीने मला तर वाटतं की ह्या गोष्टीचं मार्केटिंग करावं. कशा प्रकारे, जसं कांतारा चित्रपटामध्ये त्यांनी कोला जो उत्सव असतो त्यांचा, त्या उत्सवाचं मार्केटिंग करून त्या देवताची जी कथा लोकांसमोर प्रेझेंट केली, तशा प्रकारच्या कथा आपण चित्रपटांच्या माध्यमातून, वेब सिरीजच्या माध्यमातून, कादंबरी आणि बाकीच्या वेगळ्या फॉर्म्समधून त्या आपण जर आणल्या. आणि जसं आता पट्टणकुडलीचा उत्सव जो खूप प्रसिद्ध आहे विठ्ठल बिरदेवाचा, आता ह्या विठ्ठल बिरदेवाचा उत्सव म्हणजे काय की तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती भंडाऱ्याचे उधळण होते, फाकणूक होते, हत्तीवरून मिरवणूक होते वगैरे. तर हे बघायला आता हजारो फोटोग्राफर्स जातात आणि फोटो काढतात वगैरे, आणि त्याचं आता पेजेस सुरू झाले. आणि म्हणजे अक्षरशः लोक फोटोग्राफर्स त्या यात्रेची वाट बघतात. आता असं झालं की त्या गावामध्ये पूर्वी मी जेव्हा गेलो ना तेव्हा काहीच नव्हतं, आता 2 मोठे हॉटेल्स उभे राहिले. का असं झालं की त्या यात्रेचं मार्केटिंग झालं. तर अशा प्रकारे ह्या उत्सवांचं वगैरे मार्केटिंग झालं ना, तर कोकणातले दशावतार बघायला लोक जातील. त्यानंतर लावणी हा प्रकार बघायला पश्चिम महाराष्ट्रात लोक येतील. खानदेशातले रथ उत्सव बघायला लोक जातील ग्रामदेवतांचे. विदर्भामधल्या अनेक गोष्टी आहेत त्या बघायला जातील. बैलांचा व्यापार असतो. आणि ह्या गोष्टी जर ग्लोबली जर गेल्या जगभरामध्ये तर एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन सुरू होईल आणि स्थानिक लोकांना एक हंगामी रोजगार मिळेल, पैसे मिळतील त्याच्यातून आणि इकॉनॉमी बूस्ट होईल. त्याच प्रकारे यात्रांमध्ये आपल्याला असं दिसतं ना की त्या ठिकाणी जे प्रसिद्ध असतं ना, म्हणजे काही ठिकाणी पेढे प्रसिद्ध असतात, काही ठिकाणी जलेबी प्रसिद्ध असते, काही ठिकाणी घोंगड्या विणण्याचा काय म्हणू की व्यवसाय असतो लोकांचा. ह्या सगळ्यांची विक्री ह्या यात्रांमध्ये होते. त्यांचं वर्षभराचं सगळं निघतं त्यातून, म्हणजे त्यांना एक मोठं मार्केट उपलब्ध होतं. तर काय म्हणू की लोकांना शहरात जायची गरज नाही ना, की अशा प्रकारचं जर टुरिझम चालू झालं तर खूप मोठ्या प्रमाणावरती इकॉनॉमीला तर बूस्ट मिळेल, स्थानिक कलाकारांना एक स्टेज मिळेल. आणि दुसरं म्हणजे युवकांना जे आता नवीन जे क्षेत्र खुणावते की पर्यटनाचं, त्याला हे वेगळ्या प्रकारचं स्वरूप येईल. धार्मिक पर्यटनाला आपण ठिकठिकाणी जातो, पण आपल्या इथलं जर एक्सप्लोअर केलं ना तर ते काय म्हणू की लोकांना आवडेल आणि लोकांना आवडतं पण, आणि लोक नवीन नवीन गोष्टींच्या शोधात असतात. आणि अशा गोष्टींसाठी तर नक्कीच समाजातून चांगला प्रतिसाद मिळेल. अगदीच. आता आपल्याकडे महाराष्ट्रातला तर ग्रामदेवता आहेतच, प्लस आता मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांच्या पण ग्रामदेवता आहेत का, किंवा त्यांच्या प्रथा ज्या चालतात इथे तशा काही आहेत आपल्या इथे? आता खरं सांगायचं तर ना, ज्या प्रकारे आपण आज जसं मगाशी म्हणालो की राजस्थानी लोकांची आशापुरी देवता एक्सेप्ट केली, किंवा इतर समाज जेव्हा समूहामध्ये येतात तर त्यांच्या दैवत घेऊन येतात ती लोक. आणि म्हणजे साऊथ इंडियन लोकांचा काहीतरी वेगळाच देव असतो, मग ते त्यांचं मंदिर उभारतात वगैरे. तर आता जेव्हा इथे मुस्लिम आक्रमण झाले त्यावेळेस काही लोक इथे धर्मांतरित झाले. मग यांचं काय झालं तर ह्यांनी जे पीर होते, पीर म्हणजे काय तर पीर म्हणजे गुरु.
पीर ह्या शब्दाचा अर्थ गुरु आणि त्याला मुरीद म्हणजे शिष्य असतात. तर हा कुठला एखादा त्यांच्यातला साधू असेल किंवा सुफी संत असेल तर त्याची कबर. तर मग आता हे जे धर्मांतरित झालेले मुस्लिम आहेत ना, तर मग त्यांना ह्या ग्रामदेवतांचे जे स्वरूप आहे ना, तर हे लोकधर्मातलं स्वरूप आहे. हे धर्माशी म्हणजे त्यांनी धर्म जरी बदलला तरी ते टिकूनच राहणार आहे. म्हणून मग ते सगळे प्रकार ते त्या पीराच्या यात्रेमध्ये सगळे होतात की मग. आणि मग वैशिष्ट्य म्हणजे काय की ग्रामदेवतांची जी शांती होते ना, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी पीराचा उल्लेख आहे. म्हणजे आपल्या सगळ्या गावगाड्यामध्ये ना पीराला सुद्धा एक ग्रामदेवताचं आपण स्थान दिलेलं आहे. असं का झालं? कारण आपली एक काय म्हणूया की सहिष्णू जी संस्कृती आहे ना, त्याच्यामध्ये आपण स्वीकारतो अनेक गोष्टी. तर खरं सांगायचं तर आता ख्रिसमस ह्या सणाचा आपला काही संबंध नाही, तरी आपल्याकडे आपण आनंदाने काही लोक करतात तसं. म्हणजे हे म्हणजे कसं झालं की लोकांना जे आवडतं ना त्या गोष्टी पटकन स्वीकारल्या जातात. तसंच त्या पीराचं आहे की पीर ह्या देवतेला मध्ययुगामध्ये आपल्याला दिसतं की एका ग्रामदेवतेचं काय म्हणूया की महत्व आलं. आणि म्हणून अनेक सरदारांनी अनेक त्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी त्या पीराला दान धर्म करून जमिनी पण दिलेल्या दिसतात की ह्या पीराची व्यवस्था लावण्यासाठी अमुक जमीन गावातली. एक मगाशी सांगायचं विसरलं की ग्रामदेवतांना जे मंदिर जे चालतं ना, तर ते कसं चालतं तर गावची लोक मिळून काही जमीन त्या देवताच्या नावावरती करतात, इनाम जमीन. आता ही जमीन काय असते की ही जी लोक असतात ना, गौरव असेल किंवा काही लोक असतील जे पूजा करणारे लोक असतील, तर ही लोक ती जमीन कसणार आणि त्या बदल्यात त्या देवतेची पूजा करणार. म्हणजे एक प्रकारे ते ग्रामदेवतेची ती जमीन असं मानलं जातं. आता दुसरं एक उदाहरण देतो ख्रिश्चन समाजाचं की मुंबईजवळ भाईंदर वगैरे जो परिसर आहे तिकडे उत्तन नावाचं एक गाव. तर तिथं मी गेल्यानंतर एक सण आहे त्यांचा आगेरा नावाचा. तर आता ह्या ग्रामदेवतांचं स्वरूप बदललंय कसं की ज्या प्रथा परंपरा स्थानिक लोकांच्या ग्रामदेवतांशी होत्या ना, ते आता चर्चशी निगडीत झालेलं आहे. उदाहरणार्थ तिकडे आगेरा नावाचा जो सण आहे तो सण कशाचा आहे की शेतामध्ये आलेले भाताचं जे पहिलं पीक आहे ना ते कापायचं आणि ते घोडागाडीमध्ये किंवा बैलगाडीमध्ये टाकायचं आणि नाचत नाचत मंदिरापर्यंत जायचं. तीच प्रथा आता चर्चच्या बाबतीमध्ये होती की तिथे आधी एका ठिकाणी लोक जमा होतात, घोडागाडीमध्ये सगळं ते भाताचं सगळं कापलेलं आणलं जातं लोंब्या, आणि मग तिथून नाचत नाचत ते चर्च मध्ये जातात. सेम आपल्यासारखं की त्या फादरला म्हणजे ओवाळतात, त्याला गंध पण लावतात आणि मग तिथे मराठीत प्रार्थना होते चर्च मध्ये. म्हणजे ग्रामदेवतांचं कसं आहे की तुम्ही मूळ जे स्वरूप आहे ना ते बदलू शकत नाही, तुमचा धर्म बदलला तरी. दक्षिण भारतामध्ये पण तेच आहे की तिथे दिव्याला खूप महत्व आहे. म्हणजे जर तुम्ही केरळमध्ये जर गेलात तर दिवा हा कुठल्याही कार्यक्रमामध्ये लावणं किंवा अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत ना त्या चर्चशी पण निगडीत झालेल्या आहेत आणि त्या पण त्यांनी स्वीकारलेल्या आहेत काही ठिकाणी. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाला आलोच आहेत. सो आपण जास्त करून पॉडकास्टमध्ये आम्ही काय करतो की संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवतो. तर तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून असं काय जाणवलं किंवा तुमचा अनुभव काय होता की आपण आज ग्रामदेवतेबद्दल बोललो? मला तर पहिल्यांदा म्हणजे आश्चर्य वाटते की ग्रामदेवतांवरती पॉडकास्ट कोणीतरी घेतंय. कारण ग्रामदेवतांना काय म्हणू की त्यांची लोकप्रियता आहे, परंतु मेन स्ट्रीम मध्ये त्यांच्यावरती फारसं बोललं जात नाही, लिहिलं जात नाही आणि संशोधन पण केलं जात नाही. असं का होतं तर तो रोजच्याच जीवनातला प्रश्न आहे. म्हणजे स्वतःवरती जसं आपण लिहित नाही कधी, लोकांवरतीच लिहितो, तसं ते समाजामध्ये आहे की आपण आपल्याच गावातल्या दैवतांवरती कधी लिहित नाही वगैरे. परंतु आता कसं झालं की रीलमुळे किंवा व्हिडिओमुळे ह्या देवतांच्या यात्रांबद्दल सगळीकडे माहिती जाते किंवा त्यांचे व्हिज्युअल्स जातात. परंतु त्यांच्या ज्या यात्रांमधले किंवा त्या देवतांचे जे स्वरूप आहे ना त्याबद्दल मलाही अनेक ठिकाणी गेल्यानंतर त्या लोकांना सुद्धा माहित नसतं की ही आमच्या देवता अशी का आहे, तिची प्रथा काय आहे. तर मला असं वाटतं की हा विषय तुम्ही घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे लोक हा व्हिडिओ बघतायत त्यांना कळालं असेल की आपल्या देवतेबद्दल अशी परंपरा का आहे किंवा यात्रा अशी का आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की अनेक लोकांच्या मनातली ग्रामदेवतांची जी एक निगेटिव्ह बाजू होती ती कुठेतरी जाऊन त्यांचं स्वरूप शोधण्याची इच्छा जर तयार झाली ना, तर मला असं वाटतं की सगळ्या ठिकाणी लोक हा शोध घेतील आणि एक प्रकारे तो स्थानिक इतिहास शोधायचा प्रयत्न होऊन त्याचं एक दस्तऐवजीकरण पण होईल आणि यातून एक महाराष्ट्रामधली जी एक उज्ज्वल संस्कृती आहे ती लोकांसमोर येईल. अगदीच सर, धन्यवाद. तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि लोकांना ग्रामदैवतेबद्दल सांगितलं, तर मनापासून धन्यवाद. धन्यवाद.